हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. तर आज आपण बनवतोय उकडीचे मोदक आणि त्याच्यासाठी मी इकडं आता 3 नारळ फोडून घेतलेले. तर त्या नारळाला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे तिन्ही पण. आणि गूळ घेतलेला आहे, विलायची आणि साखरची पावडर करून ठेवली. आता कढईमध्ये तूप घातलेले मी 2 चमचे आणि त्याच्यामध्ये आपण जो मिक्सरमध्ये नारळ वाटून घेतलेला आहे ते टाकलेले आणि मस्त ते परतून घेतलं की त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घालणार आहे. दूध मी तापवून घेतलं आहे, गरमच दूध आहे. तर पहिले आपल्याला नारळ छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. थोडंसं कमी वाटलं तूप तर मी अजून वरती 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि मस्त हे नारळ परतून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचे सतत. ही प्रोसेस करताना जेव्हा आपण आता नारळ मोदकाचं सारण बनवणार तेव्हा हात सतत चालू राहायला पाहिजे, तरच ते सगळं म्हणजे छान चविष्ट होणार आहे. तर आता नारळ परतल्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेतलं आहे, पूर्ण दूध घातलेलं आहे. आणि आता हे पण मिक्स करायचं छान. गॅस फुलच करायचं आहे आता, कारण हे सगळं आपल्याला आटवायचं आहे आता. आणि दूध आणि नारळ शिजत आहे तोपर्यंत मी इकडं खवा आणलेला आहे. तर खवा 100 रुपयाचा घेतलेला आहे मी हा. म्हणजे 80 रुपये पावशेर आहे तर तो 100 रुपयाचा आहे. असं एवढं प्रमाण म्हणजे मी तुम्हाला सांगते. 3 नारळ आहेत, अर्धा लिटर दूध आहे त्याच्यासाठी आणि 100 रुपयाचा खवा आहे. गूळ म्हणाल तर अर्धा किलोतला थोडासा ठेवलेला मी, बाकी घेतलेला आहे तेवढा. आणि आता हे छान दूध आटत आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण आता खवा टाकून घेऊया पहिले आणि खवा पण ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचा. आणि हे जसं जसं आपण एक एक टाकत जाणार तसं हे थोडंसं पातळ होणार, परत घट्ट होणार. म्हणजे आता बघा, दूध आटवत आणलं होतं तोपर्यंत त्याच्यामध्ये खवा घातला आहे, तर खवा घातला की हे परत वितळलेलं आहे आणि आपल्याला परत ते आटवून घ्यायचं आहे. आणि हे आटत आटत आलं की आपल्याला आता गूळ आणि विलायचीची जी पावडर होती साखर घालून केलेली ती टाकून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण परत आपलं हे होणार आहे, पातळ होऊन जाणार आहे. म्हणजे जसं गूळ वितळेल तसं. तर परत आपल्याला ते मिक्स करत 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 छान घट्ट करायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे ना, ह्याला वेळ लागतो पण टेस्ट खूप छान म्हणजे लागते. आपण जे आता मी ह्याच्यात मीठ पण घातलं आहे. तुम्हाला दिसलं असेल आता, मी परत विसरून जाईन म्हणून बोलता बोलता थांबून सांगून घेतलं. तर थोडंसं मीठ पण घालायचं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ करताना मीठ थोडंसं घालायचं असतं, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आता मी हे मिश्रण थोडं झाकून झाकून ठेवूनच 1-2 वेळा झाकण ठेवून परतून घेतलं आहे, थोडं शिजवून घेतलं आहे. आणि हे मोदक आपण जेव्हा खातो ना तेव्हा मस्त असा खव्याचे पेढे खाल्ल्यासारखा फील येतो. आणि आमच्या घरात असेच मोदक आवडतात. मस्त दुधात नारळ शिजवून त्याच्यानंतर खवा वगैरे घालून मस्त ते परतून परतून घ्यायचं. तर खूप मस्त टेस्ट लागते त्याची. पाहू शकताय सारणाचा कलर आता चेंज होत आलेला आहे. गूळ घातलेला आहे, खवा घातलेला आहे, त्याच्यामुळं त्यांनी असं कलर असा लालसर लालसर होत चालला आहे. तर हे फायनल तर एवढं म्हणजे शेवटला तर इतकं छान दिसतं आणि टेस्ट पण एवढी भारी लागते ना ह्याची. तर खरंच ट्राय करा असेवाले मोदक. नॉर्मली मोदक आपण खसखस वगैरे घालून गूळ आणि खोबरे परतून घेऊनच करतो तुपामध्ये. तर असे पण मोदक करून बघा एकदा, खवा दूध वगैरे घालून मस्त आटवून त्याच्यामध्ये ते खोबरे शिजवून. तर छान लागणार, आवडेल तुम्हाला टेस्ट. आता हे परतत परतत असं यायला लागले, छान घट्ट व्हायला लागले आणि अक्षरशः माझे हात ना लाल झाले होते. एका हाताने सांडशी पकडून एका हाताने उलथाना सरवतच होतं. खूप मेहनत लागली पण टेस्ट खूप छान लागली आणि खूप आवडले सगळ्यांनाच मोदक. तर छान आता हे घट्ट घट्ट व्हायला लागले, दिसत असेल तुम्हाला पण कलर चेंज झाला आहे. प्लस कढईला पण असं खव्याचं असं कण असे सुटायला लागलेत कण. हात बघा माझा किती हे झालेला. आणि होत आलं आता सारण आपलं. आणि मी आधी सारण बनवून घेतलं कारण ना सारण बनवायला वेळ खूप लागतो. आता हे तुम्हाला दिसेल माझा व्हिडिओ 20-22 मिनटात, पण नाही, मी 4:30-5 वाजता मोदक बनवायला लागलेले. तर 8:30 वाजता माझी पहिलं 15 मोदक म्हणजे बनवून झालेले, म्हणजे उकडून झालेले. इतका तर माझा वेळ गेला आहे ह्याच्यामध्ये. पण छान वाटतात खायला असे. काही वर्षातून 1दा 2दा आपण बनवतो, मग ते असं एवढं छान वेळ देऊनच करून घ्यायचं.
कारण आपणच करायचं आहे, आपल्यालाच खायचं आहे. एवढी मेहनत करून दुसरं तर कोणी देणार नाही आपल्याला खायला. तर करायची आपल्यासाठी आपणच मेहनत करायची. आणि माझ्या मुलांना पण खूप आवडतात हे जे मी असं सारण बनवून मोदक करते ते. मिस्टरांना आवडतात. आणि मागच्या वर्षी मम्मी, अण्णा, रुपा वगैरे सगळे आलेले गणपती बघायला, तर तेव्हा पण मी केले होते मोदक असे, तर त्यांना पण खूप आवडायला लागले तेव्हापासून. तर रुपाचा फोन आलेला नेमकाच, तर तिने पण सांगितलं मला पण पाठवून दे. म्हटलं ठीक आहे. तर सारण तयार आहे. त्याला थंड करायला ठेवायचं ना, थोडा वेळ ओपनच ठेवत. कसलं भारी झालंय रे. हा 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 हा, कसला खव्याचा वास येतोय ना. चपातीचा उंडा करायला येतो का नाही? उंडा चपातीसाठी मोदक करणार आहे मी. मोदक करणार तू चपातीला, ते मोदकचं ते लाटून द्यायचं. बघ ना कसले झालेले, भारी झाले. मला तू मोदकचं ते लाटून द्यायचं आणि मी मोदक बनवणार. तुम्ही म्हणता सण खाऊन बघ काय म्हणते. आमच्याकडे गणपती बाप्पा नाहीये, आम्ही फक्त हाऊस म्हणून, आणि असे मोदक आम्हाला आवडतात खवा घालून, दूध घालून, म्हणून आम्ही बनवतो है ना. गणपती बाप्पा आले की आमच्याकडे मोदक पाहिजेच असतात असेवाले. चला आता उकड करून घेऊया. हे सारण आता आपल्याला झाकून नाही ठेवायचं. आता मी ह्याला उघडच ठेवणार आहे असंच, कारण हे थंड व्हायला पाहिजे. तोपर्यंत मी उकड काढून घेणार आहे. तर आता उकड बनवण्यासाठी मी 3 वाटी पीठ घेतलेलं, तांदळाचं पीठ, आणि त्याच वाटीने मोजून 3 वाटी पाणी उकळायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आणि थोडंसं मीठ घातलेलं. आणि आता पाण्याला छान उकळी आली की हे पीठ मी त्याच्यात मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद करून आता हे 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. छान ते शिजून द्यायचं आहे पीठ. गॅस बंद केलेला आहे हा. आणि आता 10 मिनटं झालेली, तर आता मी हे परातीमध्ये काढून घेणार आहे सगळं. आणि मस्त ह्याला काहीतरी ग्लास किंवा फुलपात्रा वगैरे असं कशाने तरी रगडून घ्यायचं आहे छान, कारण हे गरम खूप आहे. हाताला सुरुवातीला जर तुम्ही ह्यात हात घातला तर चटके बसणार. तर मी आता हे फुलपात्राने छान असं रगडून घेणार आहे पीठ. छान असं रगडत राहायचं, त्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान. आणि त्याच्यानंतर हाताने मळून घ्यायचं आहे. तर पूर्ण प्रोसेस बघा तुम्ही. मी ह्यात नंतर थोडंसंही पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे, फक्त आहे असंच. आता ते तुम्हाला दिसतंय तसंच मी त्याचा शेवटपर्यंत बघा. खूप छान लुसलुशीत एक असा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि खूप मेहनत लागते यार उकडीचे मोदक बनवायला, पण खायला आवडतात म्हणून करायला लागतंय. तर तक्ष तर ना हटतच नव्हता. अंशुल तरी कंटाळून झोपला. त्याने काय केलं, मी जेव्हा सारण बनवत होते तेव्हा त्यांनी थोडासा गूळ खाल्ला आणि त्या गुळाने ना त्याला खूप असा खोकला लागला, कारण आधीच सर्दी खोकला झालेला आहे. आणि तो कोरडा खोकला असल्यामुळं गूळ खाल्ल्यावरती आणि थोडासा नारळ खाल्ल्यावरती त्याला नॉनस्टॉप खोकला यायला लागला. तर मी त्याला वाफ दिली आणि वाफ दिल्यानंतर त्याला झोप लागली खूप, तर झोपला तो. तर पाहू शकता पीठ कसं मी मळून घेतलं आहे पूर्ण असं. खूप जोर देऊन रगडून मळून घ्यायला लागतं. आणि शेवटला जेव्हा तुम्ही पीठ तुम्हाला वाटेल ना झालं असं, तेव्हा ते चेक करायचं. एक पद्धत आहे, छान असा एक गोळा छोटासा हातावर घ्यायचा आणि गोल गोल करून त्याला असं दाबून बघायचं. जर साईडनी चिरा नाही पडल्या तर मग आपलं पीठ तयार आहे असं समजायचं मोदक बनवण्यासाठी. तर पाहू शकताय छान लुसलुशीत झालेलं आणि अजिबात चिरा पडत नव्हत्या. तर म्हटलं आता होतच आलं आहे, तरी मी थोडंसं मळून घेतलं आणि परत एकदा चेक केलं. तर येस, रेडी आहे आता पीठ. आणि घेऊया आपण आता मोदक करून. तर इकडे आता मी मोदक करायला बसली आहे. तक्षची पण लुडबुड चालू होती, त्याला पण करायचे होते मोदक माझ्यासोबत. तर त्यांनी पण एक प्लेट बेलणं वगैरे सगळं घेऊन आला. मी आणि हातावर वाटी बनवून मी मोदक बनवत नाही, कारण मला ना ते खूप असं वरचं हे जाड वाटतं पिठाचं जे आपण लेअर बनवतो. तर म्हणून असं मस्त लाटून घेत असते पातळ असं आणि मग बनवते, कारण त्याच्यानंतर मग ते सारण वगैरे असं छान चव लागते सगळ्या ह्याची. हातावरती वाटी बनवली ना मोदकसाठीची, तर मग ते खूप असं
फक्त पीठ खाल्ल्यासारखंच लागतं ते. तर आम्हाला ते आवडत नाही. एवढं छान सारण बनवणार आपण एवढे कष्ट करून, त्याची पण चव लागली पाहिजे ना. तर पाहू शकता जसे जमतील तसे करते. कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जेवढं म्हणजे जमेल तेवढ्या कळ्या पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला बाकीच्या सगळ्या स्टेप अशा खूप म्हणजे खूप चिकाटीच्या आहेत, म्हणजे खूप वेळ द्यायला लागतो. पण ही जी टाईम आहे हा म्हणजे मोदक बनवण्याचा, लाटण्यापासून ते भरून आणि कळ्या पाडण्याचा, हे मला खूप आवडतं आणि मजा येते मला हे करताना. तर घेते आता बनवून मोदक आणि 1-2 तुमच्यासोबत पण शेअर केलेत मी कसे बनवलेत. तर इकडे तक्षचं पण चालू होतं मध्येच, सारखा लाटून मोडत होता. मस्त अशा कळ्या पाडून बनवून घेतले मी मोदक. छान झालेले, सुंदर दिसत होते. एवढं तर काही असं प्रॉपर येत नाही, पण काही लोकांचं तुम्ही पाहिलं असेल 21 कळ्या पाडून बनवतात, मोजून कळ्या पाडतात. एवढं तर आपल्याला शक्य नाही, आपण एवढं पण प्रो नाही आहे. ठीक आहे, जेवढं येतं आहे तेवढं आपण करूया आपल्या पद्धतीने. आणि हे वरचं पीठ मी आता काढून घेते. असं मस्त पडत आहेत कळ्या. मीच बोलते, तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा प्लीज. तर चला आता घेते मी मोदक बनवून सगळे. पुढून करायचं का मागून? काय ते असं असं किती हार्ड आहे. हार्ड आहे करा आता, शिकायचंय ना. शिकणार. मोठं मोठं करायचं का छोटं छोटं? तुला कसं येईन तसं कर. हे मोठं आणि छोट्याकडनं नको लक्ष देऊ. येतंय का बघा आधी. येईन ना. मोदकच बनवून दाखव तुम्हाला आता. ओके. झालं बी झालं. खूप पातळ लाटलंय ना, त्याच्यामुळे थोडं जुळवायला वेळ लागतोय. पण जुळल्यावर मोदक काय भारी होतोय. हे बघ, वाव वाव वाव. चिडवू नको, करणार होता ना तू एकच नंबर. हे बघ माझं तयार आहे. परत मोडला. देखिए 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 कितना अच्छा बना है. किती झाले माझे बघ. बस बस आहे, खराब नाही करायचं. काय करतोय तू? कुठं बघितलं तसलं मोदक? मोदक कुठं बघितलं तसं? नाही माहिती. आणि मग कर तू काय तू काय करतोय तू? मोदकच बनवतो माझं विठू तर. शी चल असलं घाल. नाही चल तू तुझ्यापाशीच राहू दे साईडला. आता नाही. का आणि गप्प बसायचं आता, अजिबात हात खराब नाही नाही करायचं. मला ठेव. ते तिथंच राहू दे प्लेटवर. ठेव. प्लेटवर राहू दे म्हणलं ना. का नाही झालं टाकेल कमी झालं.
दाऱ्या आता ते खराब करू नको. मी फेटते नाही. आता ना का नंतर उकडदाणे ठेवून दे. मोदक करते मी बघ कसला भारी बनवणार आहे. करंजी बनवली मोदकच्या जाग्यात. कैसे कैसा हुआ. काय बनवायला ओरडतोय काय. अय रडायला काय झालंय. हा रडायला काय झालं सांग. दादू तुम्हाला चिडवते. अयो चिडवतीये. इकडे इकडे माझे पोगे. इकडे पोरगी आहे माझी तू. इकडे रडती पण होय मोदक बनवायला नाही आले म्हणून. अरे मुंगळ्या मलाच किती मेहनतीने शिकले मी. हे यायला लागले मला थोडंफार काय ते. तुला लगेच येत असतं का बनवायला. मी बघा तू कसं. हा मग मी असंच मजा करते तुझी. आपण मजा करत करत बनवतोय. ये इकडे चल चल लवकर. झालंय बनवून आता तुझं मोदक घेऊन बस. आता ना बनवून झाले ना माझे. मग उकडायला ठेवताना तुझं ठेवते उकडायला. ठीक आहे. तुला तूच बनवलेला खायचंय. हा मी बनवलेलं नाही खाणार काय. नाही ओ नो. एवढं आवडलंय का तुझं मोदक. अरे हा मोदकच नाही खायचे का बरं. असं मस्त तुपाची धार टाकून खायचे ना. कोण कोण खाणार आहे. सगळ्यात जास्त मोदक कोण खाते बघूया. ठीक आहे. बाबा तू आणि छोटू मध्ये. ओके. तर मोदक बनवून झाल्यानंतर आता मी इकडं पाणी उकळायला ठेवून त्याच्यावरती चाळण ठेवून घेतलेली आहे. मोदकावरती एक एक केशर लावून घेतलेलं आहे आणि मोदक बटर पेपरवरती ठेवलेत चाळणीमध्ये ते चिटकू नये म्हणून. तर मस्त असं 10 मिनिटानंतर उकडून रेडी आहेत मोदक आपले. आणि आता मी तेच एक एक काढून घेणार आहे साईडला. आणि पाहू शकताय खाली अजिबात चिटकलेले नाही आहेत, तुटलेले नाही आहेत. मस्त मऊ लुसलुशीत झालेले आहेत, पांढरे शुभ्र दिसत आहेत. आणि केशर लावल्यामुळे त्याला किती छान लुक आलेला आहे. कळ्या पण छान पडल्यात. आता हे सगळं कौतुक मीच करते. तर असं नाही, तुम्ही पण मला सांगा प्लीज कसे झालेत, आवडले का तुम्हाला. आणि मी ज्या प्रकारे सारण बनवले त्या प्रकारे एकदा मोदक करून बघा. जोपर्यंत आपले बाप्पा आहेत त्यांना पण प्रसाद ठेवा. आणि तुम्ही पण टेस्ट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले हे खवा दूध वगैरे आटवून बनवलेले मोदक. तर रेडी आहेत मोदक. आता मस्त तुपाची धार टाकायची आहे वरून अशी आणि करायचे टेस्ट. खायचे पोटभर. बघायचं कसे वाटले. एवढी मेहनत केली तर पोटभर खा. आणि कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.